नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, आता जे सध्या इस्रायल आणि इराण ह्या दोन देशांमध्ये जे काही वार चालू आहे, ह्या वारमुळे स्टॉक मार्केटमध्ये करेक्शन येऊ शकते। आता जर समजा तुम्ही कालच्या हिशोबाने जर बघितलं तर इंडिया विक्स ऑलमोस्ट 7 ते 8% वाढलेला आहे। तुम्ही जर निफ्टीचा चार्ट जर बघितला तर निफ्टी ऑलमोस्ट वरच्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट न देता तिथून खाली आलेले आहे मित्रांनो। तर आता एक निफ्टी एक रेंज बाउंड मध्ये बनलेले आहेत। जर वार वाढला तर 100% आपल्याला निफ्टीमध्ये करेक्शन येऊ शकते असं वाटते फ्रेंड्स। तर तुम्ही ह्या करेक्शन मध्ये कोणत्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं, अशा स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं की तो स्टॉक मार्केट जरी क्रॅश झालं तरी आपल्याला थोडी थोडी क्वांटिटी करत आपण त्याच्यामध्ये क्वांटिटी वाढवलं तरी सुद्धा आपल्याला त्या स्टॉक मध्ये भीती नसायला पाहिजे। अशा स्टॉक मध्ये जर समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला तर लॉंग टर्म मध्ये तुम्हाला चांगलं बेनिफिट होऊ शकतं। त्या लॉंग टाइम मध्ये कोणत्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणजे तुम्हाला सांगतो बघा। एक आहे सीडीएसएल मध्ये आता समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर चालू केली, ह्या स्टॉक मध्ये तुम्हाला प्राइस वाढलं काय आणि कमी झालं काय हे बघायची गरज नाही मित्रांनो। हा स्टॉक खूप चांगला आहे, लॉंग टर्म मध्ये तुम्हाला एकदम बेस्ट रिटर्न मिळू शकतोय। सध्या सीडीएसएल ची जे प्राइस चालू आहे ऑलमोस्ट 1650 च्या आसपास सीडीएसएल ची रेट चालू आहे मित्रांनो। तुम्ही या प्राइस मध्ये खरेदी करू शकता आणि इथून थोडंफार जरी करेक्शन झालं किंवा समजा चुकून जर जास्त जरी करेक्शन झालं तर ऑपॉर्च्युनिटी म्हणून समजा हे स्टॉक जे आहे सीडीएसएल तुम्हाला लॉंग टर्म मध्ये खूप चांगला आहे आणि कमी प्राइस मध्ये जर मिळत असेल तर तुम्हाला वेल अँड गुडच आहे। आणि तसंच ह्याच्याबरोबर दुसरा स्टॉक आहे मित्रांनो, त्या स्टॉकचं नाव आहे कॅम्प्स कम्प्युटर ॲसेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस। ह्या स्टॉक मध्ये सुद्धा आपण लॉंग टर्म मध्ये चांगलं खरेदी करू शकतोय, म्हणजे हा स्टॉक सुद्धा खूप चांगला आहे मित्रांनो। आता सध्या जे करंट प्राइस चालू आहे ते ऑलमोस्ट 3900 च्या आसपास असेल। तुम्ही पण चार्ट काढून बघा, थोडंसं खालीवर असेल। तर मार्केटमध्ये क्रॅश आलं तरी सुद्धा काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये, उलट आपली क्वांटिटी वाढत जाईल आणि लॉंग टर्मला आपल्याला खूप चांगला रिटर्न भेटेल मित्रांनो। आणि तसंच जर समजा तुम्ही इंटरनॅशनल चार्ट मध्ये जर गोल्डचा जर चार्ट बघितला तर मित्रांनो असं एकदम रेक्टँगल पॅटर्न झालेले आहेत, ब्रेकआउटला आले मित्रांनो। समजा वार जर वाढला तर गोल्डची प्राइस किमान 1,40,000 ते 1,60,000 पर्यंत जाऊ शकते। जर असं सिच्युएशन मध्ये आपण गोल्ड मध्ये एकदम पैसे न टाकता तुम्ही गोल्ड बीज द्वारे तुम्ही याच्यामध्ये गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। जर समजा वार जर थांबला आणि त्याच्यातले पैसे काढून तुम्ही ऍक्च्युअली शेअर्स मध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट करू शकताय मित्रांनो। तर हे सगळं मित्रांनो माझा अनुभव फक्त तुमच्यापर्यंत मी शेअर करतोय, तुम्हाला गायडन्स देत नाहीये, टिप देत नाहीये। ते देण्यासाठी मी काही सेबी रजिस्टर्ड नाहीये मित्रांनो, हे लक्षात घ्या। तर असंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद।